मरणादी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता आसिद्धगिरी समंशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मिषपारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनम कथा टोपी चमाला दंडक मंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवा काय महिमा वर्णवा मरणादी सावध व्हावे कीर्ती करुणी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढिवाळ प्रेमळ भक्त संत नामदेव महाराज नामदेव महाराजांचा उपदेशपर या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे अतिमहत्त्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि पूजनीय पिताश्री कारभारी बाबा गजानन कांगणे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो नातेवाईक परिवार मित्र आप्तेष्ट संबंध आणि सर्व नाते गोते परिवार पाठीमागे त्यांच्या मोठा परिवार आहे कोणकोणी सगळ्यांच्या पाठच आहे तरी पण आदरणीय श्री पंडितराव कांगणे अर्जुनराव कांगणे सुरेशराव कांगणे सुशीलाताई सांगळे द्वारकाताई सानप चित्राताई इलग आणि समस्त इलग सानप सांगळे आणि कांगणे आणि ग्रामस्थ दोडी हा सर्व नातेवाईक परिवार मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे या सर्व सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा कीर्तन सोहळा कीर्तन उत्सव नामयज्ञ नाम सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंय ते आदरणीय वंदनीय आमचे पितृतुल्य श्री बस्तीराम दादा सानप आणि त्यांचे सगळे सहचारी हा परिवार कांगणे परिवार या सर्व लोकांनी दिलेलं हे निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी सर्व टाळकरी माळकरी उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे
कमी वयात आणि कमी काळात ज्यांनी महाराष्ट्रभर नाव मिळवलंय ते आदरणीय गोड गळ्याचे धनी आमचे चिंतामण महाराज सानप या ठिकाणी आहेत. जरा वंदन करा त्यांना. गोड गळ्याचे धनी आदरणीय आमचे विजय महाराज, तुम्हालाही वंदन. वा वा, फार गोड तुमचा आवाज आहे. गावातल्या सर्व भजनी मंडळ, शेजारी आमचे वाघ महाराज, शेजारी आव्हाड बाबा आहे का नाही. आणि महाराष्ट्रभरच्या विनेकर यांची चर्चा आहे ते आदरणीय आमचे किरण महाराज सानप आहे का नाही. कमी वेळात घराघरात पोहोचलेले आहे का नाही, टेलिव्हिजनला पोहोचलेले आमचे किरण महाराज सानप या ठिकाणी आहेत. गोड ज्यांचा हात आहेत, गोड जे वाजवतात आपल्या वादनाने सगळ्यांना दंग करून टाकतात असे मृदंग सम्राट मृदंगाचार्य आमचे, किती गोड ज्यांचं वाजवणं आहेत. मुकुंदा महाराज लाड या ठिकाणी आहेत. आणि हे कार्यक्रम सध्या तुम्ही माझ्या समोर बसून ऐकतायत, पण अवघा महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक हे कीर्तन जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा ऐकणार. ज्या चॅनलच्या माध्यमातून, त्या चॅनलचं नाव आहे आपला जीवलग. काय नाव आहे? आपला जीवलग. 3-3.5 लाख सबस्क्रायबर त्यांचे आहेत. कमी वेळात एवढे सबस्क्रायबर त्यांनी मिळवलेले आहेत. असं चॅनल आपला जीवलग सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आहे का नाही. त्यानिमित्तानं नवीन नवीन कीर्तनांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील असा चॅनल आमचे आदरणीय आपला जीवलगचे संपादक मालक आदरणीय आमचे प्रदीपराव दादा या ठिकाणी आहेत. तुम्हा सगळ्यांना वंदन करतो. आशीर्वाद साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहेत, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांना मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. सर्वांनी ताट बसा. मोबाईल बिबाईल सगळे बंद करा. एखादा शब्द सुटायचा, कोणाचा तरी अपमान व्हायचा एवढ्या माणसामध्ये, त्यापेक्षा मोबाईल बंद करा आहे का नाही. मी मागल्या जन्मातला कावळा आहे, ध्यानात ठेवा. कोणी किती वाकून मोबाईल पहा, एवढ्या माणसामध्ये बोलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सर्वांनी मन लावून ऐका. आपण कार्यक्रमाला आलात, मोबाईल पाहायला नाही आलो, जरा सायलेंट करा सगळ्यांनी मोबाईल. चॅनलवाले सोडून त्यांना शूटिंग करायची आहे का नाही. सर्वांनी मन लावून ऐका. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. सर्वांनी मन लावून ऐका. 1 तासभर अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. आणि या अभंगातील 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेवरायांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जन हो माई बाप हो. अरे अमूल्य किमतीचा मनुष्य देह, देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत. धन्य आम्ही जन्म आलो, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती बाहे, किंवा स्वर्गीची अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत, पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून महाराजांनी नमूद केले, अरे ऐका, प्रत्येक जण जन्माला आलोय, हा प्रत्येकाला एक दिवस मरायचंय, बरोबर. मग कोण कधी मरल याचा भरोसा नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते. कदाचित आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप लागू शकते. कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाच्या तरी कुटुंबाला करंटी पांढरी वाईट जाऊ शकते. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. म्हणून महाराज म्हणतात, मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे. आणि हा जो जन्म आपल्या सर्वांना मिळालाय मुकुंद महाराज, हा फार काळानंतर मिळालाय. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे हा नरदे आपल्या सर्वांना मिळालाय. पावला हा देह काकताली न्याय, न घडे ते उपाय घडू आले. ऐका नाही, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे प्रत्येकाला हा नरदेह मिळालाय. हा वाया घालू नका. हा देवाच्या भजनात घालवा, सत्कार्य करण्यात घालवा, एकमेकांना सहकार्य करण्यात घालवा. हा जन्म वाया घालवू नका. ऐका नाही. आणि अभंगाचा शेवट करताना नामदेव महाराजांनी किती गोड केलं बघा. नामदेव महाराज म्हणतात, देवानी 84 लाख जीव तयार केलेले आहेत. किती आहेत वाघ महाराज? किती आहेत किरण महाराज? किती आहेत? 84 लाख जीव आहेत. सगळे आडवे आहेत. सगळे जीव कसे आहेत? आडवे आहेत. तुम्ही पाग डुक्कर कसं आहे? आडवे. कुत्र आडवे, बैल आडवा, म्हैस आडवे, सगळे आडवे. आणि विशेष देवाने सगळ्यांची वाणी थांबवलेली, वाचा थांबवलेली. एकाला बोलता येत नाही. फक्त 2 जण उभे केलेले आहेत, एक मनुष्य आणि दुसरा वृक्ष. त्यातही वृक्षाला बोलता येत नाही, तो फक्त ऑक्सिजन देण्याचं कार्य करतोय. पण एक जीव असा आहे, त्याला चालता येतंय, त्याला बोलता येतंय, त्याला सगळं कळतंय. त्याचं नाव माणूस आहे. देवाची इच्छा एकच होती की हा माझी वारी करेल. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय.
तीर्थयात्रा जाया चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. हा माझी वारी करेल, हा माझं भजन करील, माझ्या कीर्तनात टाळी वाजवेल, ऐकण्या तोंडाने माझं भजन करेल, हाच देवाचा एक उद्देश होता. म्हणून देवाने हा मनुष्य जन्म एक चांगला तयार केलाय. म्हणून महाराज म्हणतात नामा म्हणे मनुष्य जन्म, पण सर्व जन्माहुनी उत्तम, म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल. आज पूजनीय बाबांचं वर्ष श्राद्ध आहे, कारभारी बाबांचं. बाबांच्या मुली, बाबांची मुलं आणि बाबांचा संपूर्ण नातेवाईक परिवार बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपले कामं धंदे उद्योग सोडून इथपर्यंत आलात. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मागची मंडळी मीच म्हणतो हा. तुम्हाला केवढा त्रास, वट उघडायचे पुन्हा मिटवायचे, किती मोठा तात, त्यापेक्षा मीच म्हणतो हा. ऐक नाही ऐका आणि गंमत करतोय बरं का, नाही तर भेटा पुढं एकटाच येईल मी आज. ऐका मुद्दा आपला चालला होता. आज कारभारी बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. खरं म्हणजे वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? जर तुम्हाला कोणी विचारलं सांगा वर्ष श्राद्ध म्हणजे काय, पुण्यस्मरण म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? प्रथम म्हणजे एक, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धयंती इति श्राद्ध. म्हणजे काय? आता समजा कारभारी बाबा वारले, बाबांचे 3 मुलं 3 मुली, या सर्व लोकांनी बाबांवरती श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, इथं तुम्हाला बोलवलं, इथं मला बोलवलं, साऊंड सिस्टीम वाल्यांना सांगितलं, आचारी बांधवांना सांगितलं, गायक वादकांना सांगितलं, युट्यूब वाल्यांना सांगितलं. म्हणजे बाबांवरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. बॅनर मोठा गमतीचा छापलेला आहे, पहा नीट एकदा. बॅनरच्या वरती नाव आहे प्रथम पुण्यस्मरण आणि मध्यभागी नाव आहे वर्ष श्राद्ध कार्यक्रम. वरती बाबांचा फोटो आहे, खाली माझा फोटो आहे. पुण्यस्मरण म्हणजे वरच्याचं आणि श्राद्ध म्हणजे त्या खालच्याचं. हा त्याचा अर्थ आहे का? दोन्हींचा अर्थ एकच आहे. प्रथम म्हणजे एक, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धयंती इति श्राद्ध. हा श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आता पुण्यस्मरण म्हणजे काय? आता परत प्रथम म्हणजे एक, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. स्मरण म्हणजे काय? आठवण. हा स्मरण शब्द जुना आहे बाबा, आवड बाबा, तुमच्या काळातला शब्द आहे. तुम्ही जेव्हा माझ्या वयात होत तेव्हाचा शब्द आहे, अजून तो जिवंत आहे तो शब्द. कोणचा? स्मरण. आजही जुनी म्हातारी माणसं, लुगडेवाल्या बाया आहे का नाही, धोत्रवाली माणसं, त्यांना हे नवीन शब्द जमत नाही, ते त्यांचे शब्द वापरतात. आमच्या घरी आमच्या नातीचं लग्न आहे बरं का, तुमच्या स्मरणात असू द्या. आमच्या घरी ड्युट्या आहे, जागरण गोंधळ, तुमच्या स्मरणात असू द्या. आमच्या घरी साखरपुडा आहे बरं का आमच्या नातवाचा, तुमच्या स्मरणात असू द्या. आठवणी तर ध्यानात नाही, स्मरणात असू द्या. तसं स्मरण म्हणजे आठवण. पुण्य म्हणजे दिवस. पंचांगाच्या नुसार प्रत्येक दिवसाला चिंतामण महाराज, विजय महाराज, प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा आहे. पुण्यसरीला दोडी नगरी, पुण्यसरीला गोदावरीच्या तीरी, पुण्यसरीला त्र्यंबक नगरी, तसं प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. आणि मग ज्या दिवशी समजा एखाद्या दिवशी एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी, चतुर्थी होती का पंचमी, अमावास्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतीला उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, त्यांचं पुण्यस्मरण करणे. याचा अर्थ असा आहे, पुण्य दिवसाला पुण्य माणसाची आठवण करणे, याचं नाव पुण्यस्मरण करणे. विठ्ठल विठ्ठल. आज कारभारी बाबांचं पुण्यस्मरण आहे. खरं म्हणजे एका वडिलांचं जाणं या कुटुंबावरती आहे, कांगणे परिवारावरती वडिलांचं जाणं आहे. खरं म्हणजे 3 मुली 3 मुलं बाबांचे. सांगू तुम्हाला, या जगातून जेव्हा वडील नावाचं छत्र निघून जातं, आई नावाची मायेची सावली निघून जाते, तेव्हा सगळं जग दुःखाच्या सागरामध्ये पडत असतं. वडील वारले की नात्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि आई मरण पावली की प्रेमाचे धागेदोरे कायमचे तुटून जातात, ते परत कधी जुळल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल. सगळी माणसं नीट ऐका. पूर्वेचा सूर्य
नीट ऐका, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो तो अंधार, कितीही व्होल्टेजचे दिवे, मरकुरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. कारभारी नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय, दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. विडल विडल आणि कांगणे आणि कांगण्यांचे पाहुणे ध्यानात ठेवा. वडिलांची आठवण वडील वारल्यानंतर येते. आईची किंमत आई गेल्यानंतर कळते, जिवंतपणे किंमत कळत नाही. जेव्हा डोक्याला चटके बसतात ना तेव्हा आई वडिलांची किंमत कळते. चटके म्हणजे उन्हाचे की बाबा, मग कोणते? आई वडील वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो. पहिला चटका. इथं कोणाला बसलाय असेल, कोणाला गाचा, बऱ्याच जणांना. आई वडील वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो. बायको नीट बोलत नाही, बहीण दिवाळीला ववाळायला येत नाही. का बरं? तिचा माहेरचा आधार संपून जातो. बायको नीट बोलत नाही, तिचा धाक संपून जातो. अजून काय? जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते. तेव्हा आई वडील जिवंत होते. त्यामुळे आलेले वाईट प्रसंग आपले आई वडील तिकडच्या तिकडं निस्तरायचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण ते आई वडील वारल्यामुळे ते वाईट प्रसंग आपल्यापर्यंत पोहोचलेत, आपल्यापर्यंत आलेत. आणि ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, गडबडा भुईला लोळतो काय, भिंतीवरती डोकं आपटतो काय, त्या फोटोला काय मिठ्या काय मारतो, कवटाळतो काय. तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी आणि फक्त राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. हो हो, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, 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 राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. ईश्वर विभूती, गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. छिनभिन झालंय वातावरण. काय आमच्या चिंतामण महाराजांना आवाज दिला असेल बो देवाने. कोणचा देव असेल तुम्हाला आवाज द्यायला? माय टामाला कुठे गेलता? टेन्शन येतं कधी कधी मला या लोकांचे आवाज ऐकल्यावर. किती गोड आहे चिंतामण महाराजांचा आवाज, विजय महाराजांचा आवाज, किती गोड लोक आहे ते. आमच्या चिंतामण महाराजांनी मागल्या जन्मात काय कुकिळा खाली होती का काय? एवढा गोड कस काय तुमचा आवाज? ऐका, मला तर असं मनापासून एक गोष्ट अशी वाटते महाराज, या आमच्या आपला जीवलग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझं वंदन आहे. एक वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगून द्यायला ऐका. मला तर असं वाटतं ना ताई की जुनी माणसं मरूच नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, का मरू नये याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे. ही धोत्रावाली माणसं नाही बाई पुढे बसली,
या लुगडेवाल्या म्हाताऱ्या बाया या कधीच वारल्या नाही पाहिजे असं मला वाटतं. काय काय म्हणशील काय सांगू राहिलंय, सुना म्हणशील या काला राहिलं पाहिजे, ह्या काय सांगू राहिलं, आम्ही जायची वाट पाहतो ना, म्हणतो मेलं नाही पाहिजे. नीट ऐका बारकाईनं ऐका, जुने माणसं कधीच वारले नाही पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. का वाटतं हे तुम्हाला मी पुढं सांगतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हे जे धोत्रावाले माणसं आहेत ना, ही गावाची पांघरुण असतात आणि लुगड्यावाल्या म्हाताऱ्या बाया या कुटुंबाचे आधार असतात. म्हणून हे जुने माणसं कधी मरू नये. आजही तुमच्या दोडी गावावरती किंवा अजून तुम्ही कुठून कुठून पाहुणे आलात, तुमच्या गावावर जर एखादा वाईट प्रसंग आला असेल किंवा येणार असेल ना बस्तीराम भाऊ, तर आजही हे जुने धोत्रावाले बाई पुढे बसेल म्हातारीत ना धोत्रावाले, हे आजही टोळके टोळके करून गावाला आधार देण्याची कामं करत असतात. पोराओ घाबरू नका, आम्ही लय उन्हाळे पाहिले, लय पावसाळे पाहिले, घाबरू नका, हे शुल्लक आहे, हे दुःख हे टेन्शन शुल्लक आहे, आम्ही लय वाईट दुःख पाहिले, लय प्रसंगाला सामोरं गेलोय, काळजी करू नका, आम्ही आमच्या जीवात जीव आहेत तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. गावाला आधार देण्याची कामं हे जुने म्हातारी माणसं करत असतात. म्हणून कधी म्हातारी माणसं मरू नये. आणि लुगडेवाल्या बाया का मरू नये ऐकून ठेवा. म्हाताऱ्या बाया या जुन्या म्हाताऱ्या आहेत ना, या कुटुंबाचे आधार असतात. मला खरं सांगा, सगळे माणसं खोटं बोलायचं नाहीत, मला बरं वाटतं म्हणून सांगायचं नाही. नीट ऐका, चिंतमन महाराज तुम्ही सांगा, विजू भाऊ सगळ्यांनी सांगा. जुन्या म्हाताऱ्या बाया एखाद्या दिवशी जर आपल्या बायकोला लहर आली, आणि येते ना, किंवा आपल्या आईला सुद्धा लहर येते कधी कधी. काय लहर येते आपल्या आईला? आपली म्हातारी आई 70, 75, 80 वर्षाची म्हातारी आई आपली, तिला कधी कधी लहर येते महाराज. ती काय सांगते माहिती का आपल्या बायकोला? सुनबाई ए बाळा, अगं काल दिवसभर आपल्याकडे लई पाहुणे होते, तू लई थकली असेल बाळा, आहे का नाही, स्वयंपाक वगैरे करून भांडे घासून, एक काम कर, आजचे दिवस ना धुणं भांडे तू कर, सगळा स्वयंपाक मी करते, म्हणते की नाही आपली आई? कधी कधी म्हणते की नाही तिला लहर आल्यावर? हा, आणि मग चुलीवरचा स्वयंपाक म्हातारीचा, ते काय आत्ताच होते का गॅसवर, गॅस संपला बाई असं होतं का ते? चुलीवर स्वयंपाक जुनी म्हातारी लुगडेवाली ये बा बसली पुढं, आहे का नाही? आणि ते 3-3 भाकरी संगच करायची म्हातारी, 3-3 आजही करती. त्या भाकरी काय अशा वाटे काय शहरातल्या बायांवाडी मसोबाचा निवद, शहरातल्या बायांच्या चपात्या पहा तुम्ही या वाढल्याच राहतात. कोणी मुंबईला किंवा पुण्याला तर तुमची काही एखादी पाहुणे असेल ना, त्याच्या घरी दात जेवायला, तिला म्हणा वाढ जेवायला, या वाढल्या चपात्या वाढी द्या बाय शहरातल्या मसोबाचा निवद. आणि आपल्या पुढे येते आता आपण मोकार खळबळेल, भूक लागेल, आणि ते वाढले वाढले मसोबाचे निवद घेऊन आपल्या पुढे येणार त्या बाया, आणि त्यांची भाषा आपल्या पुढे येऊन, महाराज भरपूर जेवा, काय ताटल्या खायच्या का भरपूर जेवा, का वाट्या तोंडात घालू आता भरपूर जेवा. ते काय अशा चपात्या होत्या काय? जुन्या म्हाताऱ्या लुगड्यावाल्या बाया 3-3 भाकरी संग तुम्हाला करून दाखवतो माझ्याकडे बा, ऍक्शन करून दाखवतो तुम्हाला. अशी म्हातारी जुनी आपली लुगड्यावाली, अर्धी मांडी घातलेली, चुली पुढं बसलेली, 3-3 भाकरी संगच एका टायमाला. कशा एका हातानं भाकर तापायचं काम चालू, दुसऱ्या हातानं तव्यावरच्या भाकरीला पाणी चोपडायचं काम चालू, आणि पाणी चोपडून झालं का त्याच हातानं त्या आरावरच्या भाकरीला उलट पालट करायचं काम चालू. 3-3 भाकरी म्हातारी संगच करते आजही. आणि तेवढ्यात आपण तिथं जावा आणि आपण आपल्या आईला सांगावं, हे आहे काय, अगं तो माझ्या बरोबर नाही का लहानपणी माझा मित्र बाबू, हा त्याचं काय, त्याची आई वारली आहे. हे बाबा कसं काय, मला माहित नाही, आई दूध घालायला गावात गेलो आणि तिथं चर्चा होती की त्याची आई वारली. तशीच आपली म्हातारी उठती महाराज, स्वयंपाक करता करताच उठती. ती भाकर जळाली का कर आपली पाहत नाही. मी जर स्वयंपाक अर्धवट ठेवला तर मागची माणसं उपाशी राहतली, म्हातारी विचार नाही करीत. म्हातारी तशीच उठती, हात सुद्धा धुत नाही. तसाच त्या लुगड्याच्या पत्राला पुशीत ज्याची आई वारली ज्या बाबूची, त्याच्या घरी जाणार आणि त्याला अशी कावटाळणार, मिठ्या मारणार त्याला, आणि त्याला सांगणार, ए बाळा, ए भाऊ, रडू नको दादा, रडू नको बाळा, मी तुझी आई सारखी आहे. आधार देण्याची कामं जुने माणसं करत असतात. म्हणून जुने माणसं कधी मरू नये. किती गोड आहे, एक कवीनं किती गोड गायले आमच्या महाराजांचा गोड आवाज, चिंतामण महाराजांचा. ते म्हणतात, आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, आईने अर्धी रात्र आपल्यासाठी कष्ट केलेत, दिवस रात्र आई वडिलांचे कष्ट आहेत, डोक्याला ऊन नाही पाहिलं, कधी अर्ध्या पोटी उपाशी राहिली असेल पण पोराबाळांना उपाशी नाही झपवलं. किती गोड आहे बघा महाराज. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवला कर. आई माझी मायेचा सागर,
मेल्यावरची ही किंमत जिवंतपणे कळत नाही. म्हणून सगळ्या लोकांना माझं आव्हान या YouTube चॅनलच्या माध्यमातून, आपला जुलकच्या माध्यमातून, आई वडिलांची सेवा करा. देवाच्या मंदिरात नाही गेले तरी चालेल, ध्यानात ठेवा. देवाच्या मंदिरात नाही गेले तरी चालेल, पण आई वडिलांची जिवंतपणे भरपूर सेवा केला. मेल्यानंतर त्यांचे 10वे श्राद्ध नाही घातले तरी चालतील, तुम्हाला पाप लागणार नाही. हा, पण जर का आई वडिलांची सेवा नाही केली आणि मेल्यानंतर भले भले कीर्तन ठेवले, भला भला मंडप ठेवला, ऐकणे चांगली साऊंड सिस्टीम आणली, जिद्या नाही मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जिद्या नाही मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. काय उपयोग आहे? जिवंतपणे अन्नदान नाही करायचं, म्हणजे आई वडिलांची सेवा नाही करायची, आणि मेल्यानंतर ऐका नाहीत भलं बोला, आई कार्यक्रम ठेवायचे. हा पापाचा पुण्याचा डोंगर नाही, हा पापाचा डोंगर आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने जिवंतपणे सेवा करा. आज बाबांचं पुण्यस्मरण आहे. आज बाबांना 1 वर्ष पूर्ण होतंय. या जगात, या मृत्यूलोकात ज्या व्यक्तीचा, प्राण्याचा, मनुष्याचा जन्म झाला, त्या प्रत्येक माणसाला, हरेक जीवाला या जगाचा निरोप घ्यावा लागतो. ही ध्यानात ठेवा. मोबाईलवाले सावध, आहे का नाही? प्रत्येकाला मरावं लागतं. इथं राहण्यासाठी कोणीच नाही आला. इथं राहण्यासाठी फक्त 7 लोक आहेत. कोणते कोणते? अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानस्य, विभीषणः, कृपः, परशुरामस्य, सप्तती चिरंजीविना. असे 7 लोक आहेत. अश्वत्थामा, बली, व्यास, कृपाचार्य, परशुराम, हनुमान आणि विभीषण. असे 7 लोक आहेत. या लोकांना कधी मरण नाही. हे 7 लोक जेव्हा वरती होती, म्हणजे स्वर्गात, तेव्हा त्यांनी मृत्यूलोकात, म्हणजे या जगात त्यांनी यायची अपेक्षा केली होती की आम्ही या मृत्यूलोकात जाऊ, भगवान परमात्म्याचं, देवाचं भजन कीर्तन आम्ही करू आणि आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करू. म्हणून ते 7 लोक या मृत्यूलोकात आले, त्यांचा उद्धार झाला. त्यांनी सांगितलं आता आम्हाला जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. का बरं? आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार केलाय, म्हणून आम्ही विठोबाची दास झालोय. धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. ऐका नाही, आम्ही विठोबाचे दास झालोय, त्यामुळे आम्हाला जन्म मरण नाही. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. आणि सध्याची लोक मरतायत ना मंडळी, इकडे बांधण्यात ठेवा. सध्याची लोक मरतायत ना, याला फक्त 3 कारणं आहेत. नीट ऐका सगळे बारकाईनं. फक्त 3 कारणामुळे लोक मरतायत बाबा. कोणत्या कोणत्या? 100% 10% लोक सध्या नैसर्गिक मरतात. नैसर्गिक म्हणजे कारभारी बाबांसारखी, वय झालं, संपलं, चला निघा आता. एखादा आजार जाडला आणि तो आजार नाही आवरला, चला निघा आता. असे लोक फक्त 10% मरतात. आणि बाकी 90% माणसं फक्त अटॅकने मरतात, ऍक्सिडेंटने मरतात आणि व्यसनापायी सध्या मरतायत. बाकी 4थं कारणच नाही मुकुंद महाराज. असलं तर मला सांगत जा, उद्यापासून मी लोकांना सांगत काय गाड्या चालतात, कशा कशा गाड्या चालतात. कुत्र्याच्या मौतीनं लोक मरतायत, कुत्र्याच्या मौतीनं. कुत्रे तरी चांगले मरतायत, असे लोक सध्या मरतायत. कसे कसे चेंगरतात. परवाच्या दिवशी मी पुण्याला चाललो होतो, मंचरला. असा चेंगरला होता एक जण, त्याचा मेंदू असा उडत चालला होता रस्त्यावर, आळेफाट्याच्या अलीकडं. जयशंकर नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या समोरच. आहे का नाही? हे तुम्हाला मी का सांगतो, तिथं भलं मोठं गतिरोधक आहे बघा आळेफाट्याला, त्या बायपासला.
त्याला गाडीच नाही आवरली, धाडक्यानं उडाला, पुढं टायर खाली सापडला. ऐका हे तुम्हाला मी का सांगतो, कशा कशा गाड्या चालतात. तुमच्या माहिती करता बोलतो, एखाद्याला राग येईल एखाद्या बाईला माझा, मी माफी मागतो बोलायच्या अगोदरच. 22 वर्षाच्या पोरी विधवा आहेत सध्या. काय ते 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. आता 30 वर्षाच्या पोरी विधवा आहे. बसती रामराव बाया नाही त्या पोरी आहेत, त्यांच्या वयाच्या पोरींच्या अजून शिक्षण चालू आहेत आणि या विधवा झाल्या आहेत. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही विजय महाराज. का बरं? छोटं बाळ आहे तिला. दुसरा नवरा करायला जाईल तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण जीव लावेल, कोण सांभाळेल. त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं वाघ महाराज. आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक पाय वारला, नवरा कॅन्सर पाय वारला, नवरा व्यसना पाय वारला, ऐका ना, नवरा अटॅक मध्ये गेला. कोणत्या कारणामुळे त्या बाईनं आयुष्य कसं काढायचं का? नक्षत्रासारखे गोरे पान पोर आहेत, पण बाप मरून गेल्यामुळे बिचारे आज वनवासी आहेत. चंद्राच्या कोरी आहेत काही काही पोरी. चंद्र 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 त्यांच्या पुढे भिका पडला अशा दिसतात बारी बोऱ्या, ऐका नाही, पण बाप मरून गेल्यामुळे बिचारे आज अनाथ आहेत. सोन्यासारख्या बाया आहेत. सोनं 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 81,000 रुपये तोळा आहे, माहिती ना तुम्हाला. हा, त्या सोन्याच्या कानफडत आणतील अशा भारी दिसतात काही काही बाया, पण नवरा मरून गेल्यामुळे आज बिचारा एकट्या आहेत, वनवासी आहेत. स्वतःचं दुःख त्या कोणाला सांगू शकत नाही. एकट्या झुरतात, झुरून झुरून चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालं, अंगावरचं सौंदर्य निघून गेलं. काय त्या बाईने आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक पाय वारला, ऍक्सिडेंट मध्ये गेला. म्हणून सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण माफी मागून बोलतो. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. प्रदीपराव एवढं उदाहरण बाजूला करा, काढता आलं तर. गाड्या चालवताना सावकाश चालवीत जा. घरी कोणीतरी आपली वाट पाहतं याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. लोकांचं बाळ आहे, आपली बायको ती आपली वाट पाहते, आपली आई आपली वाट पाहते, आपले वडील वाट पाहतात, आपली पोरं वाट पाहतात, आपले आजोबा आजी, घरातले सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. असं घडू नये, असं घडू नये. मी माफी मागतो. कदाचित तुमचे वडील रात्रीचे उठतील, तुम्ही जिथं गाडी लावता तिथं पाहतील, तुमची गाडी जर दिसली नाही तर तुमच्या आईला उठवतील, उठ. अजून आपला पोरगा घरी नाही आला, त्याच्या बायकोला विचार का बरं नाही आला, काही सांगून गेलं तर घरी. तुमची आई उठेल, गाडीवाले मायका लक्ष द्या. तुमची आई रात्री उठेल, तुमच्या बेडरूम मध्ये जाईल, तुमच्या बायकोला उठवेल, हे सुनबाई बाळा उठ. अगं तुझा नवरा आपला बाळू अजून घरी नाही आला, काही सांगून गेला होता का येणार नाही, वाट पाहू नको, असं काही बोलला होता का? अहो नाही ना आत्या, मी पण फोन लावते पण फोन उचलीत नाही ते. तुमचं बाळ उठेल, अजून पप्पा घरी नाही. तुमची बहीण उठेल, दादाची गाडी दिसत नाही. पहाटचे 4 वाजलेत, ऐका नाही गाडीवाले, तुमचा भाऊ पोलीस भरतीसाठी उठलाय, म्हणजे पळण्यासाठी प्रॅक्टिससाठी उठलाय, किंवा मिलिटरी भरतीसाठी तो रनिंगसाठी उठलाय, पण दादाची गाडी अजून दिसत नाही. का बरं? सगळे लोक डोळे भरून तुमची वाट पाहतील, ध्यानात ठेवा. पण तुमच्या बायकोला काय माहिती गाडीवाले, माझ्या कपाळाचं कुंकू रात्री अपघातामध्ये गेलंय. तुमच्या आईला काय माहिती, ज्याला 9 महिने 9 दिवस 9 रात्र पोटामध्ये ठेवला होता, ज्याच्या खांद्यावर मला जायचं होतं, तो सकाळी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून मला भेटायला येणाऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये. तुमच्या वडिलांना काय माहिती, ज्याच्याकडून मी अनेक स्वप्न पाहिले होते, माझ्या स्वप्नाची राख रांगोळी रात्री अपघातात गेली. तुमच्या आईला काय माहिती, वडिलांना काय माहिती, माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला. जरा जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. आजच्या कार्यक्रमातून एखाद्याची जरी गाडी कमी झाली तरी बिचारीची बायको पोरं मला आशीर्वाद देतील आणि त्यातून मी आयुष्यभर सुखी राहील. विठाल विठाल. गाड्या चालवताना सावकाश चालवीत चला. ऍक्सिडेंट पायी सध्या लोक जास्त मरतायत. अजून काय, व्यसनापायी सध्या लोक जास्त मरतायत. आणि दुसरी गोष्ट अजून काय, टेन्शन पायी लोक जास्त मरतायत. लय टेन्शन लोकांच्या मागं. एक वाक्य ध्यानात ठेवा, काय टेन्शन आहे तुमच्या मागं? काय टेन्शन आहे मला सांगा? कोणाच्या मागं टेन्शन नाही, दुःख कोणाला नाही मला सांगा. आम्ही तुम्हाला सांगतोय कीर्तनातून, दुःखाला कटळू नका. आम्हाला दुःख नाही का? आमच्या घरात भांडण नाही का? आमच्या तर मोकार भांडणं. कोणाच्या घरात वाद नाही, कोणाच्या घरात भांडण नाही. काय झालं असेल ते गंगेला अर्पण. ध्यानात ठेवा. 8 दिवस गावाला निघून जा, 15 दिवस कुठेतरी बाहेर निघून जा. आळंदीची यात्रा, आळंदीला जाऊन बसा. पण रागा संतापात कुठला वाईट निर्णय घेण्याचं काम करू नका. राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे, अधिक जरा 5 मिनिटं. इकडे बा, राग किती मिनिटाचा आहे बाबा? फक्त 15 मिनिटाचा राग आहे. रागाचे 15 मिनिटाचा सांभाळाल तर लई मोठ्या संकटातून वाचाल. आणि रागाचे तेवढे 15 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग कंट्रोल करा, टेन्शन पासून लांब राहा. विडाल विडाल. कमी वयात
मरणाऱ्या लोकांकडं म्हणजे ऍक्सिडंट पायी टेन्शन पायी व्यसनापायी लोकांकडे मरणाऱ्या लोकांकडे संत नामदेव महाराजांचं लक्ष गेलं. गायक मंडळी सावध राहा. महाराज म्हटले, अरे का कमी वयात मरता, अरे का कमी वयात जगाचा निरोप घेता, का मागच्या लोकांनी वनवासी करून जाता, त्यापेक्षा एक काम करा, मरणाधी सावध व्हावे, 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 मरणाधी सावध व्हावे. कीर्ती करो निमरावे, 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 कीर्ती करो निमरावे. जन्म घालो नये वाया, 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 जन्म घालो नये. वा वा वा, छान. मरायचे प्रत्येकाला, कोण कधी जाईल याचा नेम नाही. मला हात सगळ्यांनी हात वरती करा बरं, एक मिनिट सगळ्यांनी. आज संध्याकाळी 7 वाजता आपण नक्की भेटू. कशी काय खाली गेले आहात? असा कोणीच नाही या जगात का आज संध्याकाळी आपण शिवाजीनगरला किंवा वाविविशीला शिन्नरला नक्की भेटू असा कोणी आहे तुमच्यामध्ये? काहीच नाही. कदाचित कानावर बातमी येईल, काल दोडीला कीर्तन झालं, हा कृष्णा महाराज काय झालं, गेले, कधी अपघात झाला, गेले. कश काय गेले, लय चांगलं कीर्तन केलं, गेले. कोण कधी जाईल याचा नेम आहे का महाराज? त्याच्यामुळे मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा. इकडे बा सगळे माणसं, आज लय दोरीत कीर्तन चाललंय बरं का. हे गायक वादक चांगले असल्यामुळं, म्हणजे इतर वेळेला शिव्या नाही घालीत मी कीर्तनात, पण आज लय संदूक जुळून आलंय. साऊंड सिस्टीम 1 नंबर मिळाली. चॅनल आहे असा महाराष्ट्रातला नंबर 1 चॅनल आहे, त्याच्यामुळे मजा येते. आज ऐका, वाजवणारे 1 नंबर आहेत, फक्त तुम्ही मन लावून ऐका. इकडे लक्ष द्या. असं काहीतरी काम करा, असं काहीतरी कार्य करा का तुम्ही हे जग सोडून गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. काही काही अशी माणसं वारली तर तुम्हाला सांगतो का त्यांचा आपला काहीच संबंध नव्हता, त्यांचं आपला रक्ताचं नातं नाही, काहीच नाही. तरी पण त्यांची आजही लोकांना आठवण आली तरी आपण रडतो त्यांच्यासाठी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वारले, आजही त्यांचा फोटो जर दिसला तर आपल्या मनात काय येतं? बाबा काय येतं तुमच्या मनात? हा माणूस आज जिवंत पाहिजे होता. ते आपले कोणी होते का? होय बाया, तुमचे कोणा सासरे होते का ते? तरी पण त्यांचा फोटो पाहिला आपल्या डोक्यात काय येतं? हा माणूस आज जिवंत पाहिजे होता. फार चांगली माणसं. विलासराव देशमुख कधी मरायला नव्हती पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी कधी मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय
विलासराव आर पाटील कधी मरायला नव्हते पाहिजे. पोलीस लोकांचा मायबाप गृहमंत्री असताना वंचित न बसणारे पोरं भरती केले त्या माणसाने. कोणी? आर पाटलाने. वंचित न बसणारे. मी असं पुण्या मुंबईला कधी कधी कीर्तनाला गेलो का ते एवढले उंचीचे पाहिले का मला टेन्शन येतं. मी म्हणतो अरे यांच्यापेक्षा मी मोठा आहे, कोणी यांना भरती केलं असेल. पण तपासांती मीच डोकं लावलं. यांच्या काळात गृहमंत्री आर पाटील असले पाहिजे बरं का. अशी करणार इकडे बा. यांच्या काळात आर पाटील गृहमंत्री असले पाहिजे असं मला वाटतं. का बरं? आर पाटलांचीच उंची कमी होती आणि आर पाटील सपुऱ्या बुद्धीचा माणूस होता. आर पाटलाने असा विचार केला असेल अरे नशिबाने हे खातं माझ्याकडे आलंय आणि कधी जाईल त्याचा नेम आहे का. अरे मी पण गरीबाचाच आहे. हे बिचारे गरीबाचे रात्रंदिवस डांबरीला प्रॅक्टिस करतात. अरे नशीब हे खातं कवा माझ्याकडून जाईल त्याचा नेम नाही. हे खातं जायच्या आत आपण बिचाऱ्यांची भरती करून टाकू, गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊ म्हणून यांनी वंचित न बसणारे पोर आर पाटलांनी कुठे केले ते पोलीस भरती केली होती आहे का नाही. आणि आज जर आर पाटील जिवंत असेल तर घराघरात त्या माणसाचे फोटो लागले असेल त्यांना ठेवा. तो माणूस कधी मरायला नव्हता पाहिजे. अजून कोण राहिलं? स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब कधीच मरायला नव्हते पाहिजे. ज्या पोरीला बाप नाही तिचा बाप गोपीनाथराव मुंडे, ज्या पोरीला भाऊ नाही तिचा भाऊ गोपीनाथराव मुंडे, ज्यांना कोणीच नाही अशांचा आधार म्हणजे गोपीनाथराव मुंडे. आणि तुमच्या माहिती करता बोलतो महाराष्ट्राला रडण्याची वेळ जर आली असेल तर फक्त गोपीनाथराव मुंडे वारल्यामुळे आली. ध्यानात ठेवा. आज जर ते जिवंत असते तर महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मंत्री तेच असते. हे मनातलं बोलतोय तुम्ही समोर बसले म्हणून नाही बोलत. आणि ध्यानात ठेवा ते जर आज जिवंत असते तर खरं सांगा सगळे कांगण्यांचे पाहुणे बाया बिया तुम्ही सुद्धा ते जर आज जिवंत असते हे मायुतीन फियुतीन गुवाहाटी हे झालं असतं का? कधीच नाही. त्यांचं नाव घेतलं तर दरारा असायचं गोपीनाथरावांचा. कधीच. अजून एक जण राहिले भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान तेच असते आज. कोण? प्रमोद महाजन. प्रमोद महाजन इज नॉट अ जोक. खतरनाक माणूस, फार चांगला माणूस. गोपीनाथ आपलं आर म्हणजे आहे का नाही. त्यांच्यासारखा माणूस कधी झाला नाही आजपर्यंत. फार चांगली माणसं होते. हे माणसं कधी मरायला नव्हते पाहिजे. प्रमोद महाजनांचं भाषण जरा ऐका यूट्यूबला. असं वाटतं हा माणूस कोण आहे नक्की. त्यांचं भाषण जर सुरू झाले तर असं वाटतं यांचं भाषणच संपू नये. आमचं बोलणं सुरू झालं का असं वाटतं हा कधी संपईल. असं आहेत महाराज. फार चांगली माणसं होते. आता यांचे नाव का घेतले मी नीट ऐका. यांचे नाव आजच्या अभंगात आहे का? नाही. यांचे नाव गाथ्यामध्ये आहे का? नाही. यांचे नाव ज्ञानेश्वरीत आहे का? नाही. मग कीर्तनात मी यांचे नाव का घेतले? यांचे नाव यासाठी घेतले हे लोक देव नव्हते पण देवापेक्षा कमी नव्हते. विठ्ठल विठ्ठल ऐका. हे लोक कधी कोणाला उभारले नाही. हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी यांच्या भाषणात गोपीनाथराव मुंडे, बाळासाहेब ठाकरे, आर पाटील आहे का नाही या लोकांच्या भाषणातून जर एखादा शब्द सुटला असेल आणि तो शब्द ज्याला लागला असेल भाषण संपेपर्यंत त्यांनी त्यांच्यावरती फोकस केला होता. आणि भाषण संपल्या त्याला जवळ घेतलं होतं. तोंडावून हात फिरून त्याला सांगितलं होतं ऐक तुझा बाप आणि माझा बाप एक बरं का. तुझी आई माझी आई एक. आपण एकाच बापाचे एकाच आईचे लेकरे. झालं गेलं इथंच विसरून जा आणि लगेच नव्याने सुरुवात करा. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं आपणही करा. तसं आपणही करा. काय करा? एक वाक्य माणसांकरता आणि एक वाक्य बायान करता. पहिलं वाक्य बायान करता. इकडे बा सगळ्या. आपण गेल्यानंतर आपले नाव शिल्लक राहतील. कसे राहतील? ऐका. तुम्ही जिथं राहता, ज्या गल्लीत राहता, ज्या मळ्यात राहता, ज्या वस्तीवर राहता, ज्या सोसायटीत राहतात, ज्या गावाला तुम्ही राहता, ज्या वाडीला तुम्ही राहता, तिथं अशी एखादी बाई आहे का बाबर तुमच्या आजूबाजूला का तिचा नवरा कोरोनाच्या काळात वारलाय, तिचा भाऊ कोरोनाच्या काळात गेलाय, तिची आई कोरोनाच्या काळात गेली आणि 4 वर्षापासून तिची दिवाळी आणि रक्षाबंधन झालं नाही. अशी कोणी आहे का बाबर तुमच्या आजूबाजूला? आणि जर असेल तर आज कीर्तन संपल्यावर घरी जायचं, उद्या सकाळी उठायचं, तुमच्या कपाटातली एखादी चांगली साडी घ्यायची, तुमच्या कपाटातले दोन्ही पोरांचे चांगले ड्रेस घ्यायचे आणि त्या बाईच्या घरी जायचं, ते दोन्ही ड्रेस त्या दोन्ही पोरांना घालायचे आणि ती साडी त्या बाईला नेसवा. तुम्ही मरून जरी गेले ना, मरून, तरी ती बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेत राहील. माझा नवरा गेल्यानंतर पहिली साडी चोळी आमक्या कांगण्याच्या बाईनं केली होती. हे जीवन मेल्यानंतर जिवंत राहण्याचा हा पर्याय. हे नवरात्रामध्ये तुम्ही 9 रंगाच्या साड्या वगैरे घालतात ना, घालू नका या मताचा मी नाही, एवढा हलकट विचार नाही माझा. मी तर या विचाराचा आहे 9 रंगाच्या नाही 8 रंगाच्या घालीत जा. इकडे बा, इकडे 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 मी इकडे. ऐका, नवरात्रामध्ये 9 रंगाच्या नाही 18 रंगाच्या साड्या घाला. सकाळच्या पूजेला वेगळी आणि संध्याकाळच्या पूजेला वेगळी साडी.
पण तुम्ही किती रंगाच्या साड्या घाला तुम्हाला देवी भेटल याची गॅरंटी नाही. तुम्ही गेल्या तरी गडावर असं म्हणतो मी. हा पण त्या नवरात्र संपायच्या आत इकडे बा नवरात्र संपायच्या आत जर तुम्ही एखादी चांगली साडी जर एखाद्या गरीबाच्या बाईला जर नेसवली ना तर दसऱ्याच्या आत तुम्हाला देवी भेटवल्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. विडल विडल आणि अजून एक वाक्य सगळ्या बाया तुमच्या करता. आपल्या अंगणात सकाळी सकाळी मूठभर तांदूळ पसरवीत जा आणि कुठेतरी पाणी भरून ठेवीत जा. चिमण्या येतील पाणी पितील दाणे खातील उडून जातील पण जाताना तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. किती वाईट प्रसंग आला तरी तुमच्या लेकरा बाळांना उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. हा त्या गरिबांचा आशीर्वाद आहे. हे वाक्य तुमच्या करता. हे मेल्यानंतर जिवंत राहण्याचा हा पर्याय. दुसरं वाक्य सगळ्या माणसांकरता इकडे बा. आता कार्यक्रम झाला तुम्ही घरी निघाले सिन्नरच्या मार्गाने तुम्ही निघाले किंवा इकडे संगमण्याच्या मार्गाने तुम्ही निघाले. तुम्हाला लई गरम झालं. आता थंडी जरी आहे पण त्यात समजा ऊन लागलं गरम झालं बाबा आहे का नाही. आणि तुम्ही एखाद्या हॉटेलात गेले ज्यूस प्यायला बसले लस्सी प्यायला बसले तेवढ्यात तुमच्या समोरून एखाद्या गरीबाची पोरगी जाताना दिसली. पायात चप्पल नाही डोक्यावर काही नाही अंगात कपडे कसतरी हाक मारून लगेच बोलून घ्या. एखाद्या गरीबाची बाई दिसली हाक मारून बोलून घ्या. केस विस्कटलेले चेहरा सुकलेला आहे अश्रू सुकलेले आहे रडून रडून ती बिचारी थकलेली आहे पोटा पाण्यासाठी फिरतीये हाक मारून बोलून घ्या. आणि 10 रुपयाचा वडापाव त्या दोघांना चारा आणि 10 रुपयाचं ज्यूस त्या दोघांना पाजा. तुम्ही मरून जरी गेले तरी ती बाई जोपर्यंत जिवंत आहे ती माणसं तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हा मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. कीर्ती करूनही मरावे मरणाआधी सावध व्हावे. कीर्ती करूनही मरावे. अजून काय करायचंय दुसरं चरण. जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म जन्म घालू नये वाया. काय करायचं देवाच्या नामस्मरणात वेळ घालवा. टाइमपास करण्यात वेळ घालू नका. लोकांची निंदा करण्यात वेळ घालू नका. काय कुटाळ्या चालतात महाराज गावागावात सुद्धा 2-4 बसेल राहते बा गावात रोज. दोडील नाही राहते इकडं आमच्या इकडं इथं नाही कोणी. प्रत्येक गावात असे 2-4 आहेत कधी घरातून काढून देईल राहतात. सकाळी सकाळी जा गावात जा बसा. मग यांना काम काय गावात आल्यावर फुकटचा चहा प्यायचा आणि चहा पाजणारी मळ्यात निघून गेली का गल्ल्या गल्ल्या हिंडायचं आणि गल्ल्या हिंडून झाले का पत्ते घ्यायचे कुटीत बसायचे. पत्तेच नाही कुटायचे साऱ्या गावाचं कुटायचं. असं काय करायचं. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. का लोकांची निंदा करायची. घरचं खाऊन लोकांचं धुणं का धुवायचं. अजिबात वेळ वाया घालू नका. देवाचं नामस्मरण करण्यात घालवा. बाया तुम्ही सुद्धा बरं का कांदे लागणी चालू आहे सध्या. जेवढ्या गया तेवढी निंदा. हा आणि त्या एका गाई जेवढ्या काड्या मावतील ना रोपाच्या तेवढ्या निंदा करतात काही काही. आमची कांदे लागण चालू होती बाबा मागच्या वर्षी नाही 2 वर्षापूर्वी कांदे लागण चालू
आणि घराच्या पाठीमागं बाया कांद्या लावत होत्या आणि मी प्रवचन करून दुपारचं कुठून तरी आलो होतो आणि मी घरात जेवत होतो. त्याला माहितीच नाही मी घरात बसले. उगत्याची डोळी होती अशी निंदा, लय निंदा, इतकी निंदा. प्रत्येक गाई ओढली का तेवढ्या त्या एका गाईमध्ये जेवढ्या काड्या मावतील तेवढी निंदा. आमच्या कांद्याला बाजारात नाही भेटला. आमचे कांदे बेभाव गेले. आणि त्या प्रत्येक काडी लावताना जर देवाचं रामकृष्ण हरी जर असं म्हणत म्हणत जर काडी लावली असती. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, ताईला बाबा सर्व सुख होईल दुःखाने. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, साई बाबा सर्व सुख होईल दुःखाचे. काम करता करता त्या रोपाच्या काड्या लावता लावता जर राम राम म्हटल्याचं तर आमचे कांदे काय भाव गेले असते. आहे का नाही? का निंदा करायची, का कुटाळ्या करायच्या, का हेळसांड करायची? अजिबात हेळसांड करू नका. आणि एक वाक्य त्यांना तेव्हा सगळी माणसं इकडे ताट बसा. यातली प्रत्येक वाक्य करा भाऊ आता बाजूला बरं का. ऐका, 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 3 गोष्टी. जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तुम्हाला कधीच रडायचं नसेल, तर आयुष्यात श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका, आणि सौंदर्याचा कधी गर्व होऊन देऊ नका. श्रीमंतीचा गर्व का नाही होऊन द्यायचा? आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे खूप काही जास्त श्रीमंती आहे. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो पैशाने. पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने वडापाव घेऊन खाल, पैशाने चहा प्याल, पण पैसा नाही खाऊ शकत का? खाला चिन्नारला गेल तो लय भूक लागली, 20 रुपये घेतले का डेकर दिला, असं कुठं झालं का? पैशाने तुम्हाला श्रीमंत असणारी माणसं लय भेटतील, पावली भेटतील, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावेच लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व करायचं नाही. विद्वत्तेचा कधी गर्व करायचा नाही. विद्वत्तेचा का बरं? आपल्यापेक्षा 1000 पटीनं ज्ञानी बुद्धिमान लोक या जगात राहतात का नाही राहत? एवढले वांगीत बाई मांडीव बसले बाबाच्या, एवढल्याची 3 वर्षाची, 2 वर्षाची. चिंतामण महाराज तुमच्या माहिती करता बोलतो, सगळ्या बाया सगळी माणसं, आणि आपला जीवलग चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतो, एवढलीच पोर आहे, 2 वर्षाची, 3 वर्षाची. महाराज 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करून देते, एवढल्याची. आणि वरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. याच आहे. कोणी घडवलं असेल भाऊ यांना? यांचा मेंदू कोणच्या देवाने घडवला असेल? आणि आपल्या टायमाला देव कुठे गेलता? टेन्शन येतं कधी कधी असे पाहिले होत, आहे का नाही? त्याच्यामुळे कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. एक वाक्य सांगतो महाराज, इकडे बा. मी रोज कीर्तनाला जेव्हा भेटा बांधतो ना, म्हणजे जेव्हा मला कीर्तन असतं तेव्हा, आणि प्रवचनाला बसतो, प्रवचनाला स्टेजवर, तेव्हा रोज मी माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो, कृष्णा महाराज तुम्ही आता लोकांना कीर्तन सांगणार आहे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढं बसलेली माणसं ही तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत, हे ध्यानात ठेवायचं, मग तुम्ही कीर्तन करायचं. हे रोज मी माझ्या मनाला सांगत असतो. नाही तर आमच्या काही कीर्तनकारांचा असा समज आहे, आपल्या पुढं बसे सारे याडपटच राहतात बरं का. आपल्या पुढं बसे सारे याडपटच राहतात. याडपट तुम्हाला कळतील. याडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळतील याडपट कशी असतात. त्यांनी जर तुमच्या तारखात नाही घ्यायच्या, तुम्ही काय तुमच्या बायकोला कीर्तन कोणाला सांगाल कीर्तन? आणि ती तुमचं कीर्तन ऐकायला असं वाटतं अजिबात. ती म्हणशील दोडीला सांगा, दोडीला, आम्हाला नका सांगू. हे तुम्हाला मी का सांगतो? कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. हे बघा, 14 वर्षाच्या बाबाला 10 वर्षाची छोटी बाई भारी पडली होती. का नव्हती पडली भारी? मुक्ताबाई चांगदेवांना. त्याच्यामुळे चांगदेव योगियानं तिले मानलं रे गुरु. बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझी मुक्ताई 10 वर्षाचं ले करू, चांगदेव योगियानं तिले मानलं रे गुरु. आहे का नाही? कधीच विद्वत्तेचा गर्व करायचा नाही. चला पुढचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व करायचा नाही. इकडे बा सगळी माणसं, आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली काय मंडळी? बोला सगळे, बोला पटकन बोला. तुम्ही आजारी सगळे बोला. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली काय ताई? देणगी. मग का खचून जायचं माझी बायको गोरी का मी का बरं काळा, माझा नवरा काळा का मी का बरं गोरी, असं का? अजिबात असं समजायचं नाही. इकडे बा, सौंदर्यवान लोकांनी एक वाक्य ध्यानात ठेवा, माणूस काळा आहे किंवा गोरा, तो जाडा आहे किंवा बारीक, तो उंच आहे किंवा ठेंगणा आहे, याच्यावर माणसाचं सौंदर्य कधीच ठरवायचं नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावर माणसाचं सौंदर्य अवलंबून असतं. विठ्ठल. 14 वर्षाच्या बाबाला 10 वर्षाची छोटी बाई भारी पडली होती. का नव्हती पडली भारी? मुक्ताबाई चांगदेवांना. त्याच्यामुळे चांगदेव योगियानं तिले मानलं रे गुरु. बहिणाबाई चौधरी म्हणतात, माझी मुक्ताई 10 वर्षाची 2 वर्षाची.
आयुष्यात राहत असताना अजून काही गोष्टी महत्त्वाच्या तेवढ्या घरी घेऊन जा. या जगात राहतात तुम्हाला जर सुखी राहायचं असेल, अजून तुम्हाला पुढचा पर्याय सांगतो, जर समाधानी राहायचं असेल तर दुसऱ्याच्या सुखात सुख मानित जा आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानित जा. कायम समाधानी राहाल. काहींचे नावं फक्त समाधान, चेहरा काय माड्या, असं असतं काय समाधान. काय की एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे, प्रफुल्ल काय, आणि तो कायम कायम फुल्ल असतो. असा असतो काय प्रफुल्ल. माणसाने नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं, चिंतातूर नसावं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, माझ्या लक्ष द्या. दोघं जण सख्खी भाऊ आहे. एकाचं नाव संपतराव आहे आणि एकाचं नाव महादू आहे. नीट ऐका, माझ्या लक्ष द्या. एकाचं नाव महादू आहे आणि एकाचं नाव संपतराव आहे. संपतरावचा 3 मजली बंगला आहे किरण महाराज आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. आता मला खरं सांगा, महादूला जर समाधानी राहायचं असेल, सुखी दुःखी व्हायचं नसेल तर महादूनी काय विचार केला पाहिजे? तुमचं काय मत आहे? मागची मंडळी तिकडे आवाज येतो का तिकडे माईक घेऊन येतोय? हा येतोय. ऐका, महादूला जर सुखी राहायचं असेल तर महादूनी काय विचार केला पाहिजे? महादूनी हा विचार केला पाहिजे, संपतराव आणि मी सख्खा भाऊ, त्याचे आई वडील आणि माझे आई वडील एकच आहे, पण त्याचा नशीब उजाडलं. तो चांगल्या ठिकाणी कामाला होता, रिटायर झाला, पैसे मिळाले, कांद्याने बरं केलं, टमाट्याने बरं केलं, द्राक्षाने यावर्षी त्याचं बरं केलंय. त्याला जी सुनबाई भेटली ना संपतरावला, ती चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तिला चांगला पगार आहे. आणि संपतरावचा पोरगा सुद्धा आता चांगल्या ठिकाणी कामाला लागलाय, त्यालाही चांगला पगार आहे. असं चौकून त्यांचं जुळून आलं म्हणून त्यांचा 3 मजली बंगला झाला. अजून काय माझी वेळ आलेली नाहीये, पण एक दिवस माझी वेळ येणार आहे आणि ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा तेवढा बंगला होईल. असा विचार जर महादूने केला तर महादू कधी दुःखी राहील? कधीच नाही. पण महादू जर का म्हणला संपत का संपत, त्यांनी बंगला कसा बांधला मला विचारा. त्याच्या पोराने सासरा पका गुंडाळला, तवा बंगला बांधला. असा म्हणला का मेलाच मग डाव्याला मी त्याच्या दोडीला. आहे का नाही? दुसऱ्याच्या सुखात सुख मानित जा, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानित जा. कायम सुखी राहाल, कधी दुःखी होणार नाही. विडल विडल कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. इकडे बा, झोपडीवाल्याने असं कधी विचार नाही करायचा आयुष्यभर मी झोपडीत राहील, बंगला बांधणार नाही. आणि बंगल्यावाल्याने असाही कधी येडेपणा करायचं नाही की आयुष्यभर मी या बंगल्यात राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला होऊ शकतो आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी होऊ शकते. त्याचं कोणी पाहिलंय? तुमच्या माहिती करता एक वाक्य सांगतो बाबा. हे बघा, वेळ प्रत्येकाची येत असते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. काय बोलतोय मी? तुमचं लक्ष आहे का? निश्चित पाहू राहिली माझ्याकडे, टुकमुकू बघतोय नुसता. नीट पा, ऐका नाही, नीट ऐका मी काय बोलतोय. प्रश्न विचारतो तुम्हाला. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. कस काय? ऐका, समजा आपल्या कांगण्यांची एखादी मुलगी आहे. नीट ऐका, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ देऊ लागते, द्यावी लागते. एवढ्या करता आपल्या कांगण्यांची एखादी मुलगी 22 वर्षाची झाली. उदाहरण चाललंय बरं का, नाही तर म्हणजे कोणाच्या घरची होती. ऐका, 22 वर्षाची झाली आणि तिच्या वडिलांना असं वाटलंय आता पोरीचं शिक्षण पूर्ण झालंय, आता पेपरही झाले आणि दिवाळी झाली. पेपर होऊन 2-4 महिने झाली, आता पेपर संपली तिचेवाले. आता तिचं शिक्षणही पूर्ण झालंय, लग्नाच्या वयात आहे. शिक्षणामुळे तिचं लग्न लांबलंय. आता लग्नाच्या वयात आहेतच आहे, पेपरही संपले, शिक्षण झालंय. आता लग्नाच्या वयात आहे की नाही, आता झालंय तुळशी विवाह, पण दिवाळी झाली. आता हिच्या तोला मोलाचा एखादा पोरगा बघू, हिचा आयुष्यभर चांगला सांभाळ करील, दोघं एकमेकांना सांभाळून घेतील असा एखादा चांगला मुलगा शोधू आणि दोघांचं लग्न लावून देऊ. 2025च्या आतच लावून देऊ लग्न, असं त्यांचं ठरलं. पण त्या पोरीच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल की या मुलीचं लग्न 2025च्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी दादा 2024 मध्ये किती पोरं पाहू द्या, ते लग्न जमणारच नाही. काही ना काही आडफाट येणार, देऊक येईल, नाडी येईल, गोत्र येईल, एखादा भाऊबंद आडवा येईल. तुमच्याकडे आहे का भाऊबंद आडवा येणे? नाही आहे का? नसल माहिती तुम्हाला करून दाखवतो माझ्या तोंडाक पा. समजा कांगण्यांच्या पोरीला पाहिलं, पाहुणे आले आणि पोरीला पाहुण्याने पाहिलं, चहा घेतला, पोहे झाले, जेवणही झाले, पोरीला पाहून पाहुणे निघाले. तेवढ्यात त्या पोलाखाली त्या पोरीच्या वाड्यातलाच पाहुण्याला एक भेटला. आणि कसा करतो माझ्या तोंडाक पा ना, कसा करतो? नमस्कार नमस्कार. कुठले? आम्ही निमगाव. कुठं आलते? कांगणे. कोणते? आमके आमके. कशाला? त्यांची पोरगी आमच्या पोरला पाहिली, तिडं मोडलो. परत पाहुणेच नाही आले, पाहुण्यांचा फोन सुद्धा नाही आला. याला म्हणायचं भाऊबंद आडवा येणे.
असं काहीतरी फिसकाटी होणार, ते लग्न जमणार नाही. पण 2024 साल संपलं, 25 साल उजाडलं. 25चा जानेवारी आणि फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का तुमच्या जवळचा एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेन. वेळ प्रत्येकाची येते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजू नका. विडल विडल. पण मंडळी एक वाक्य सांगतो तुम्हाला, लय झोंबले का त्याला, पण झोंबव म्हणून सांगणार नाही. एक मनातलं वाक्य लय गोड आहे, तेवढं घरी घेऊन जा आज. एवढं वाक्य जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी माझं आजचं कीर्तन सार्थकी लागेल. कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना अजिबात कळत नाही. पण जो बोलायला लबाड, विश्वासघातकी, तोंडावर गोड बोलणार, मागं पुढं काहीतरी वेगळंच बोलणार आहे का नाही, कामापुरता जवळ येणार आणि काम झालं का गरज संपू आणि वैद्य मरू असं करणार, त्यांचीच किंमत लोकांना सध्या जास्त आहे. ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रजले जना, असत्यासी रजले जना, असत्याशी रिजले जना, असत्याशी रिजले जना. पापा देते अनुमोदना, पापा देते अनुमोदना, पापा देते अनुमोदन, पापा देते अनुमोदन. करती हेळन संतांचे, करती हेळन संतांचे, करती हेळन संतांचे. हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. ऐका नाही किती गोड वाक्य, झोंबलं की नाही बघा. वाक्य परत नीट ऐका, घरी घेऊन जा. प्रदीपराव एवढं वाक्य तयार करून द्या आम्हाला. ऐका नाही, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जो बोलायला लबाड, विश्वासघातकी, लुच्चा, ऐका नाही, तोंडावर एक बोलणार, मागं पुढे एक बोलणार, ऐका नाही, कामापुरता जवळ येणार आणि काम झालं का गरज संपू आणि वैद्य मरू असं वागणार, त्यांचीच किंमत समाजामध्ये सध्या जास्त आहे. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, कडू वाईट जरी असलं बघा, कडू सत्य तुम्हाला सांगतो. एखादी गोष्ट अशी मंडळी, काय लबाडी, स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी लबाडी करतात लोक, पण ती लबाडी जास्त काळ टिकत नाही. एक ना एक दिवस ती उघडी होत असते आणि जेव्हा उघडी होते ना तेव्हा आपली किंमत डायरेक्ट झिरो होऊन जात असते. लबाडी ही एक आखूड चादर आहे. कशी आहे ती, तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर जर ओढली तर तोंड उघडं पडतं. त्यामुळे माणसाने आपल्या आचाराशी आणि विचाराशी प्रामाणिक असावं असं मला वाटतं. विठाल विठाल. आणि जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने बोलावं, आदराने बोलावं. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखता कामा नये, आपल्या बोलण्यामुळे एखाद्याच्या हृदयाला खड्डा पडता कामा नये, वेदना होता कामा नये. ऐका नाही, तुम्हाला कोणाला सहकार्य करायचं नाही ना, अजिबात करायचं नाही, पण त्या बिचाऱ्यांना त्रास तर द्यायचा नाही. आणि जर त्रास द्याल तर कर्म असं फिरून येत असतं बरं का. कर्म पत्ता विसरत नाही, ध्यानात ठेवा. तुम्ही आता समोरच्या माणसाशी जसं बोलाल तसंच तुम्हाला परत मिळत असतं. शिव्या किंवा ओव्या, माणसाने देवाला कधी घाबरायचं नाही, आपल्या कर्माला घाबरायचं. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही समोरच्याला देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे कधीच कर्म विसरायचं नाही.
झाले तेच आत्ता भोगा आले. मागली जन्मात तुम्ही जे काही कर्म करताना तेच माणसाला भोगाला येतं असं म्हणून कधी माणसाने देवाला घाबरायचं नाही एक वेळेला, पण कर्माला मात्र घाबरत चला. आपण कोणाचा संसार तर मोडीत नाही, आपण कोणाचा संसार तर उद्ध्वस्त करीत नाही, आपण कोणाच्या लेकराबाळांचा शाप तर घेत नाही. या कर्माला माणसाने प्रत्येकाने घाबरावं, याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्या कर्माला घाबरू नये. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत परमेश्वराची उपासना करीत जा. काही काही लोक देवाला मानित नाही. का मानित नाही देव जाणे. कदाचित ते देवावरती नाराज असतील किंवा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बुवा, इतके दिवस का बरं जिवंत ठेवलं असेल देवाने आम्हाला, असे काही काही नाराज असतील लोक. देवाला मानित नाही. एका माणसाने 2 तास भाषण केलं, या जगात देवच नाही या विषयावर. काय भाषण कशावर केलं दादा? या जगात देवच नाही या विषयावर 2 तास भाषण केलं एका माणसाने. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यांनी भाषण अशी वापरली ना का सगळ्यांना ते भाषण आवडलं. भाषण संपलं, खोलीत गेल्यावर त्याला एका माळकराने विचारलं, म्हटले गाव आम्ही देव आहे असं ऐकत आलोय, पण तुम्ही देवच नाही असं लोकांना पटवून दिलं. हे आम्हाला सुद्धा पटलं, पण हे तुम्हाला कसं काय जमलं? ते म्हणे देवाची कृपा. आता हा किती ठिकाणी कापायचा, कोणत्या नदीमध्ये फेकायचा सांगा? देव नाही म्हणतो, देवाची कृपा म्हणतोय. म्हणजे देव दिसात जरी नसला तरी पण देव आहे. दिवसभर आपण काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय. त्यावरती उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे. त्याचं झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही नसतंच. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा? दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. मंडळी, विज्ञान लई पुढे गेले. कांगण्यांचे पाहुणे बरं का, विज्ञान लई पुढे गेले. पण ध्यानात ठेवा, विज्ञानाच्या 1000 किलोमीटर पुढे कोणी? किरण महाराज. अध्यात्म आहे ध्यानात ठेवा. कसं काय सांगतो ना लगेच तुम्हाला, डायरेक्ट दोघांची अशी गाठ करून देतो. इडबा विज्ञान आणि अध्यात्म, जिथं विज्ञान संपतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं. कसं काय? विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत आणि त्यांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा हात मोडला नाही इथं तर डुप्लिकेट हात मिळतो. कोणाचा पाय मोडला डुप्लिकेट पाय मिळतो. कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात तेवढे पैसे असल्यावर. कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो 15 वर्ष 20 वर्ष वयाचा. त्याच्यानंतर कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो. कोणाचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहतात. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत विज्ञानाने. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. आहे का नाही? मान्यच करावं लागेल तुम्हाला. आहे का नाही? अजून तुम्हाला सांगतो, संध्याकाळी जेवण झोपणं कोणाच्या हातामध्ये बाबा? आपल्या. सकाळी उठणं कोणाच्या हातामध्ये? देवाच्या. आणि समजा नाहीच उठले मग तुम्ही उद्या सकाळी जर तुम्ही उठल्याच नाही तर काय करावं लागेल? परत 10 दिवसांना मला इथे यावं लागेल. दुसरं काय करावं लागेल? प्रवचनाला दाव्याच्या. दुसरं काय आहे का नाही? राम नाम सत्य. उठतोय ना, उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. रोज परमेश्वराची उपासना करा. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. सर्वांनी हात वरती करा. एक मिनिट
करा, सगळे हात वरती करा. आणि प्रदीपराव हे सगळे हात घ्या काढून, म्हणजे कॅमेऱ्यात घ्या. सुरेश सगळ्यांचे हात दिसले पाहिजे कॅमेऱ्यात. आणि हा जो समोर कॅमेरा आहे ना, 3.5 लाख सबस्क्रायबर त्याचे, ध्यानात ठेवा. अवघ्या महाराष्ट्रभर त्या चॅनलची चर्चा आहे. आपला जीवलग. आता कार्यक्रम संपला का लगेच सबस्क्राईब करा. मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचे कीर्तन तिथं पडलेली आहेत शूटिंग करून. हात वरती घ्या सगळे आणि एक साथ टाळे वाजवायचे. हा, विठोबा रखुमाई, वाजवा, हात वरती करा. हरी जय जय, हरी जय जय, जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय जय. मनुष्य आहे म्हणा. चिंतामण महाराज सांगत.
मुकुंद महाराज लाड वाह 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 देवा 80 वर्षाचा जवान उत्तम काय विनेकरी किरण महाराज वाजवा. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा होणे उत्तम. याच जन्मात देवाची उपासना करता येऊ शकते, इतर जन्मात नाही, म्हणून सर्व जन्मा होणे उत्तम. कीर्तन आपलं संपलंय. झालेली शिवा देवाची चरणी अर्पण. 12:03 झालेत आहे का नाही. 10:30 कीर्तन सुरू झालं आपलं. अजून अर्धा तास आहे, पण मी काय घेणार नाही आता. थांबतो आता इथं. काही काहींची इकडं असं असं करतील नाही तर मागं बसून आहे कोणी आणलं याला. कीर्तन आपलं संपलंय. सगळ्यांनी सुखी आनंदी जीवन जगा. येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला हक्काचा माणूस, दुसरी गोष्ट हिंदू धर्माचं संरक्षण करणारा माणूस निवडायचा आहे. त्यामुळे अंतःकरणापासून आपल्या मनाला जे वाटेल ते, कोणाची बळजबरी नाही आहे का नाही, अशी उदात्त हेतू मनात बाळगून साधूंची सेवा, साधूंची रक्षा, गोमातेची सेवा, गोमातेची रक्षा, आई बहिणींची रक्षा झाली पाहिजे. अशा चांगल्या माणसाला निवडून देण्याचं कार्य आपण सर्वांनी करा. हीच आजच्या दिवशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि वाणीला या ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. स्वर्गीय कारभारी बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय मुकुंद महाराज, चिंतवन महाराज, विजय महाराज, किरण महाराज, आव्हाड महाराज, वाघ महाराज सर्व मंडळी या ठिकाणी आले. आशीर्वाद नावाची गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत, म्हणून कीर्तन चांगलं झालं, मजा आली. आपला जीवलग यूट्यूब चॅनल प्रदीपराव शिंदे तुम्हाला वंदन करतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी थांबवतो. याच्यानंतर पहाडासारखी माणसं, आकाशाच्या उंचीच्या विचाराची माणसं या ठिकाणी हजर आहेत. कोणाची आदरांजली होणार असेल
तर पुढे या बस्तीरामराव सानप ते सांगतील कोण कोण मंडळी आलेली आहेत. नंतर आदरांजली होईल आणि मग कार्यक्रम संपेल असं जाहीर करण्यात येईल. विठ्ठल जय जय विठ्ठल.